बघा मित्रांनो, मी इथं आला होता. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यांचे मूळ गाव कराड. त्यांचं मूळ गाव म्हणजे त्यांच्या स्मृती ठिकाणी म्हणजे समाधी ठिकाणी आजचा योग भेटला यायला इकडे कराड इथे साताराच ना सातारा हां सातारा. One life, one dream, one passion, traveling. I have come so far because I dare to do what I'm crazy about. So here I am in the search of something new and exciting. बाई दिवसभर सांगत राहते काही बाई दिवसभर सांगत राहते काही म्हणाला. काय घ्यायचं आता जाईल तुला देव मंदिरात खामोशी अख्तियार होगी तो आगे की कार्रवाई शुरू होगी. जिस काम के लिए आए हैं उस काम को अंजाम देंगे तो माशाल्लाह बहुत अच्छा होगा. जितनी खामोशी होगी उतना फायदा होगा. जितनी खामोशी होगी उतना फायदा होगा इंशाल्लाह. अभी निकाह की कार्रवाई शुरू कर रहे हैं माशाल्लाह. खामोशी इख्तियार करें बिल्कुल. काय झालं
नाही ती म्हणाला लग्नाचं काय एवढ्या लवकर कसं झालं तेच काही समजा नाही म्हणाला. म्हण ना आता लग्न असं थोडं आमचं थोड्या वेगळ्या पद्धतीने. भारी बोलवली भारी बोलवली म्हणलं आता म्हणा संध्याकाळी मला ओळखत आपण आणि यांच्या शोधामध्ये नमस्कार. हां आता जो आपला व्हिडिओ काढत आहे रणजित आणि तो आता आमच्याबरोबर आमच्या मित्राच्या लग्नामध्ये आलेला आहे. त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे. सकाळची मला वाटतं की आम्ही 4:20ची बस म्हणजे आमची ट्रेन होती आणि आम्ही 4 वाजता आम्ही पोचलो होतो पुणे स्टेशनला. पुणे स्टेशनवरून येताना सुरुवातीला मला फोन आला रणजितचा की आम्हाला पार्किंग करायची. तर पार्किंग कुठे करायची. तर मित्राला सांगितलं की एक काम कर, आपल्या ज्या ठिकाणी संतोष शिंदे जे वाहनस्थळ आहे आपलं महानगरपालिकेचं त्या ठिकाणी तू ये, आपण त्या ठिकाणी आपलं वाहन पार्किंग करू. आणि नंतर आम्ही स्टेशनला गेलो. स्टेशनला गेला असताना आम्ही तो चार्ट पाहिला तर त्या ठिकाणी चार्टवरती जो प्लॅटफॉर्म दाखवला होता तो नंबर होता 1 नंबर, पण गाडी ॲक्च्युली आली होती 3 नंबरला. तर आमची खूप धावपळ झालेली आहे मित्रांनो. आम्ही खूप धावपळीमध्ये रेल्वे स्टेशनला गेलो. आम्ही रेल्वेमध्ये गेल्यानंतर गाडी खूप मला वाटतं की खूप स्लो होती, एवढी स्लो होती की जवळजवळ पाऊण तास आम्हाला लेट झाला. आणि आम्ही जो टाईम दिलेला होता की 8:45 तो जवळजवळ 9:30 वाजता आम्ही कराडमध्ये पोचलो. कराडमध्ये पोचलो असताना आम्ही काय केलं, सुरुवातीला मी खाली उतरलो, थोडासा नाश्ता केला. त्या ठिकाणी रिक्षावाल्याला आम्ही विचारलं की बाबा तुम्ही आम्हाला ह्या काम करा, तुम्ही सुरुवातीला बस स्टॉपवर जा, त्या ठिकाणी तुम्हाला बस मिळेल किंवा रिक्षा मिळेल. मग आम्ही रिक्षामध्ये बसलो. पुन्हा आम्ही गेलो आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर आमचा जो मित्र आहे हा मित्र आहे, ह्याला नीट बघून घ्या, हा खूप हुशार आहे. आणि त्याच्या डोक्यामध्ये कल्पना आली की आपण चाललो आहे बरोबर आहे, पण काहीतरी गिफ्ट आपल्याला न्यावं लागेल. मग त्यानंतर प्रत्येकाची टूप पेटली आणि रणजित म्हणला हो ठीक आहे आपण बघूया. मग आम्ही पूर्ण बाजारपेठ शोधली. बाजारपेठ शोधली असताना आम्हाला कुठेही काहीही मिळत नव्हतं. तरीसुद्धा आम्ही गिफ्ट हाऊस खूप शोधल्यानंतर आम्हाला गिफ्ट हाऊस मिळालं. त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि गिफ्ट घेतलं. पुन्हा आम्ही बाहेर आलो. पुन्हा परत रिक्षा थांबवली. नंतर रिक्षामध्ये बसलो आम्ही आणि सिद्धार्थ मंगल कार्यालय या ठिकाणी आम्ही पोचल्यानंतर मुझाफरला फोन केला. मुझाफरला भेटलो आणि त्या ठिकाणी आम्ही ड्रेस चेंज केला. परंतु मी आणि रणजितनी कपडे बदली केले. परंतु सिद्धार्थ हा जो माणूस आहे हा खूप म्हणजे नॅचरल आहे. तो म्हणला की नको, मला कपडे बदली करायची नाही, कारण मी ज्या ड्रेसवर आहे त्या ड्रेसवरती मलाही करायचं. तर ठीक आहे, अशा पद्धतीने आम्ही त्या सोहळा पूर्ण केला. जेवण सुद्धा केलेलं आहे आणि आता आम्ही ज्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे त्या ठिकाणी आलेलो आहे. सांगतो बरोबर महत्त्वाचा मुद्दा. तर आता आम्ही समाधी बघायला बरं, इथं खेळ वेगळा दिसला नाही. जरा कॅमेरा तिकडे फिरवा. कॅमेरा इकडे बघायचं ती बघू दे तिकडे लावा. काय असले खेळ ना पुण्यात बघितला खेळ बघून असला. मच्छर पण काय
पिक्चर म्हणलं चांगला ना असे बरेच आहेत म्हणजे काय शाळा सोडायचं म्हणलं त्याच्या गार्डन काम ना धंदा शाळेला चालला म्हणायचं इकडे यायचं गार्डन कडं कोपऱ्यानं बसायचं आम्ही सहज फिरायला तो ती बरं ते सहज गेलं चढकला कराडचं रेल्वे स्टेशन इथं रेल्वेचं स्टेशन हाय बर रुळ आहे तर रेल्वे नाही तर रेल्वे आल्यावर खरं ही रेल्वे स्टेशन मला लई चमकू लागले हे हे बघा मित्रांनो मी इथं आला होता मित्रांनो मी असं कराडचा खाणून येतो गाबर का चिरकुलेले आहेत तिकडे भू काय हुरळा म्हटलं माता